गणपती बाप्पा मोरया मोरया। शिवप्रभातम मित्रांनो, केरलामधून तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे तो म्हणजे आपला दुसरा दिवस। मस्तपैकी 7:30 वाजलेत आणि आम्ही सगळ्यात अगोदर फ्रेश होऊन तयार आहोत आणि शुभम सर आहेत सोबत। सर आजचा काय प्लॅनिंग आहे जरा सांगा। आजचा प्लॅनिंग आपण सगळ्यात पहिला करणार ब्रेकफास्ट, साऊथ क्युझिन। ब्रेकफास्ट करून आपण निघणार एरविकुलम नॅशनल पार्क। तिथून तुम्हाला जर सोडलं तर तुम्ही 2 तास तिथे टाइमपास करणार। तिथून मग आपण जाणार इको पॉईंटला, मत्तुपट्टी डॅमला, फोटो पॉईंटला। त्यानंतर संध्याकाळी आपण बघणार मार्शल आर्टचा प्रोग्राम, इकडे फेमस आहे खूप तो। ते झाले की आपण नंतर जाणार स्पाइस गार्डनला। मग आपण आपली डे तिथे संपवणार। मग रात्री डायरेक्ट जेवायला या रात्री डायरेक्ट इथे जेवायला डिनर आणि मग आराम। ओके। आणि मित्रांनो, शुभम सर आपल्या नेहमी सोबत असतात, आपल्यासोबत टुरिस्ट गाईड म्हणून आहेत, पण वाटत नाही टुरिस्ट गाईड म्हणून आहेत, आपले मित्रच आहेत म्हणून वाटतात। सो चला मित्रांनो, आता तुम्हाला बाहेरून दाखवतो की आपण ज्या हॉटेलला राहत होतो तो हॉटेल कसं आहे। काल रात्री संध्याकाळ झाली त्याच्यामध्ये दाखवायला नाही भेटले। चला मी आलोच। आता मित्रांनो तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो सकाळ सकाळचा, बघा कसला भारी आहे। हा बघा मित्रांनो, आयुर ग्रीन रिसॉर्ट। काल आपण रात्री इथेच थांबलो होतो आणि आजचा पण स्टे आपला इथेच असणार आहे। तर चला तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो बाहेरून। एकदम मस्त गार्डन एरिया पण आहे आणि असे इथे छोटे छोटे विला पण आहेत, ते पण दाखवतो। आणि छोटी मुलं इथे मजा मस्ती करताना दिसतात तुम्हाला। हॅलो हॅलो। हे बघा मित्रांनो, पूर्ण वरती पण आहे आणि सेम तसंच खाली पण आहे। आणि या बाजूला सर्वजण सकाळी लवकर उठून फोटोशूट चाललाय सगळ्यांचा। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। सगळे लवकर उठून फोटोशूटसाठी थांबले तिथे। झाले फोटो वगैरे काढून? नाश्ता केलात का आमच्या आधी? नाही ना। हा बघा मित्रांनो, सेम तसेच वरती पण रूम आहेत आणि बाजूला छोटा स्विमिंग पूल। गणपती बाप्पा मोरया मोरया। तर चला सकाळ सकाळचा नाश्ता करायला या। नाश्ता झाला काय? चला। आणि सगळे मस्तपैकी बुफेवर तुटून पडलेत नाश्ता करण्यासाठी। दिवसभर फिरायचं आहे तर मस्तपैकी नाश्ता करू मजबूत आणि जाऊ फिरायला। आणि ऑलमोस्ट सर्वांचा नाश्ता करून झालाय। कसा होता नाश्ता? आज जरा जास्त नाश्ता करून घ्या, परत घ्या, कारण की आज आपल्याला 3-4 पॉईंट कव्हर करायचे आहेत। सकाळचे वाजलेत ते म्हणजे 8:30 वाजलेत आणि आता आपण आपला हॉटेल सोडतोय, निघतोय ते म्हणजे दिवसभरासाठी फिरायला। चला। शुभम सर, आता आपण कुठे आलोय? आपण आलो आता पुनर्जनीला। इथे कथकली क्लासिकल फ्युजन डान्स होतो आणि कलारी पट्टू ट्रेडिशनल मार्शल आर्ट्स होते तिथे। त्यांचे दोन्ही शो बघण्यासारखे। नक्की तुम्ही कधी केरलाला आले मुन्नारला तर नक्की ते विजिट करा। आणि तिकीट काय आहे यांचे? तिकीट गोल्डचे आहेत 400, प्लॅटिनमचे आहेत 500। कथकलीचा 400-500। हा, दोन्ही सेम रेट। दोन्ही सेम रेट दोन्ही सेम रेट आहे, फक्त प्लॅटिनम आणि गोल्ड मध्ये। ओके। आपण दोन्ही तिकीट काढलीत, आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे बघायला भेटेल कथकली पण आणि मार्शल आर्ट पण। हो, तसं करा, ते बेटर पडेल। हे बघा मित्रांनो, तुमच्या समोर पॅम्पलेट आहे, तर याच्यामध्ये कथकलीचे किती चार्जेस आहेत आणि मार्शल आर्टचे किती आहेत ते तुमच्या समोर आहेत। हे बघा। जर मित्रांनो तुम्ही केरलाला येत आहे तर कथकली आणि मार्शल आर्ट बघून नक्की जा, कारण की कथकली असा डान्स आहे जो एकदम प्रॉपर तुम्हाला बघायचा असेल ना तर केरलामध्येच बघायला भेटेल। आणि मार्शल आर्ट तर मी बघणारच आहे, माझा फेवरेट आहे। आणि आपण दोन्हीची तिकीटं काढलेली आहेत ही बघा। आणि हा शो संध्याकाळी असणार आहे। सो सर्व फिरून झाल्यानंतर आरामात आपण शो बघणार आहोत। आणि आपल्यासोबत एक चिमुकली आहे, नाव सांग तुझा काय? आणि एवढी मस्तीखोर आहे ना की आल्यापासून जाम जाम सगळ्यांना त्रास दिलाय। त्रास देते का ते त्रास? नाही, पण गोड आहे एकदम मुलगी। आपले व्हिडिओ बघशील ना आता? नक्की सबस्क्राईब करशील ना मला? बोल लाईक करो, शेअर करो आणि सबस्क्राईब करो। बोल किधर कर दिया? चला, तू गाडीमध्ये जाते? जा जा। चल मी येऊ त्यासोबत। चल आतमध्ये चल पहिलं तू।
चल चल. आता आलो इथे म्हणजे आपण स्पाइस गार्डनला. इथे सर्व मसाल्याची झाडं वगैरे आपल्याला बघायला भेटतील. सगळे येत आहेत वाटते. गार्डन 500 एकड़ में है, लेकिन सारे देखना पॉसिबल नहीं है, सो आप लोग को डेमो गार्डन दिखाएंगे. ये गार्डन के अंदर जो जो मसाले केरल में होता है, काली मिरी, लौंग, जायफल, इलायची, कोको, कॉफ़ी, जो कुछ है मैं आप लोग को दिखाएंगे. कुछ आयुर्वेद की मेडिसिन औषध भी यहाँ मिल जाएगा. अलग अलग लीव से, रूट से, स्टेम से ये मेडिसिन बनाते हैं. मेडिसिन के बारे में बताएगा तो अपना जो भी बीमारी हो उसको हमेशा के लिए ठीक करने का मेडिसिन है. आयुर्वेदा का मतलब 100% जेन्युइन आयुर्वेद की मेडिसिन यहाँ बनाता है. हम ये जो फ्रूट देखो, ये फ्रूट अपना फट जाता है. जायफल आणि फटने के बाद अंदर की जो लाल कलर की बाहर का जावित्री नहीं, बाहर का छिलका अचार डालने का कच्चा आम की जैसे टेस्ट में. दोनों गरम मसाला अंदर ही मिल जाते हैं. जायफल भी अंदर मिल जाते हैं, जावित्री भी अंदर बनता है. दोनों गरम मसाला. ब्लैक पेपर, काली मिर्च. काली मिर्च के बारे में बताएगा तो साल में एक बार मिलता है. ऐसे बंज में हमें काली मिर्च मिल जाते हैं. हमें एक एक तोड़ के सुखा देती है. पहले हमें इसको तोड़ के धूप में सुखाने से काली हो जाते हैं. वही काली मिर्ची पकने के बाद छिलका निकाल कर सुखाने में वो है वाइट पेपर. ग्रीन, वाइट, ब्लैक सब एक ही पेड़ की होती है और प्रोसेस इसका अलग अलग रहता है. पकने के बाद लाल कलर में होएगा. इसके अंदर के सीड को लेके रोस्ट करके पाउडर बना के कॉफी पाउडर मिल जाएगा. कॉफी ब्रू जैसा नहीं है, जरा सा हवा लगते ही वो जम जाते हैं. बट ये कॉफी हमने 5 साल बाहर रखेगा तो भी जमेगा नहीं. लिए हेल्प करता है. अश्वगंधा हमारे गले के नीचे की प्रॉब्लम ठीक करने का, यानी कि किसी को भी कमजोरी है, कमजोरी को दूर करके स्ट्रेंथ, स्टैमिना, कैल्शियम, मल्टीविटामिन सब कुछ देने का हेल्प करता है. अगर किसी को भी विटामिन B12 कम है या D3 कम है, अब बाहर का सप्लीमेंट्री कभी भी लेने का जरूरत नहीं. ये भी हेल्थी पेशेंट के लिए वह एक सप्लीमेंट्री है बीमारी से बचने का. अगर आपको शुगर, BP, कोलेस्ट्रॉल ऐसे कुछ बीमारी आज तक नहीं होएगा तो आप इसको जरूर यूज कर लेना. तर हे बघा इथे यांचंच शॉप आहे आणि तुम्हाला इथे प्रत्येक आजारावर सोल्युशन भेटेल. सर्व प्रकारचे मेडिसिन्स इथे अवेलेबल आहेत. चला सगळे आलेत ना आतमध्ये. सगळ्यांनी स्वतःला चेक करा, स्वतःच्या पार्टनरला चेक करा. शुभम सर, यस, नेक्स्ट लोकेशन नॅशनल पार्क. समोर बघा मित्रांनो, हॉट बोलून आहे. बघू जाऊन याचे चार्जेस विचारू, कारण की मला याच्यात तर मजा नाही वाटत. कारण की फक्त दोरीने बांधतात आणि असं वरपर्यंत सोडतात, 1 मिनिट पण ठेवत नाही, लगेच खाली आणतात. नॅशनल पार्कला आपण जाणार होतो, पण तिथे भरपूर ट्रॅफिक लागली, त्याच्यामुळे आपण इथं टी गार्डन बघायला थांबलोय. आणि मित्रांनो समोरचा नजारा बघा काय. आणि हे जे डोंगर दिसत आहेत ना सर्व, हे सर्व टी गार्डन आहेत. चहापत्तीची झाड आहेत छोटी छोटी. आणि इकडे तुम्ही बघाल तिकडे फक्त तुम्हाला टी गार्डनच दिसतील. टी गार्डनचा नजारा बघा मित्रांनो मागे. वाव. चला आता काहीतरी मस्तपैकी नाश्ता करू हलका फुलका. टी फॅक्टरी बघायला आपण गेलो होतो, पण तिथे टायमाचा इश्यू झाला. 4:30 वाजता तिथे जाणार आहोत. आणि आता मागे बघा टी गार्डन बघायला चाललो. एकदम जवळून चहाची झाडं बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. चला, वरतीच तिकीट काउंटर आहे, सो तिकीट किती आहे ते पण सांगतो आणि तुम्हाला चहाचे मळे पण दाखवतो. लोक इथं चहा पत्तीचा आनंद घेण्यासाठी गेलेत खाली. आपण पण जाऊ आता. जिकडे तुमची नजर जाईल ना तिथे फक्त टी प्लांट. हा बघा. तर चला मित्रांनो, आलोय ते म्हणजे चहाच्या मळ्यामध्ये. अगं मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी भाऊजी. आमची माणसं कुठे दिसत ना अजिबात.
जाऊन दे, एकटाच फिरताय. हे बघा मित्रांनो, चहापत्ती. आणि इथे तुमची नजर जाईल ना, तिथे फक्त टी प्लांट, टी प्लांट, टी प्लांट. प्लांट बघून झाला, मस्तपैकी फिरलो. एकटा किती फिरणार, आमचे गाईड सर इथेच बसले. मग आता आलोय ते म्हणजे मस्तपैकी मॅगी खायला. या तुम्ही पण. अर्धा पाऊण तास झाला, सर्व एकदम फोटो काढतात. मी फक्त 5-10 मिनटं खाली गेलो, फोटो काढले, थोडीशी व्हिडिओ घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर अर्धा तास मी इकडे एकटाच निवांत बसलेलो मस्तपैकी. आणि मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही एखाद्या लोकेशनला जाल ना, तेव्हा फक्त तिथे फोटो आणि व्हिडिओज काढत बसू नका. नाही म्हणजे काढा, आपण गेल्यानंतर फोटो आणि व्हिडिओज काढतो, पण काढा, पण त्याच्या व्यतिरिक्त तिथे बसा, त्या जागेचा ना आनंद घ्या डोळ्याने. कारण की फोटो व्हिडिओ तर डिलीट होतात मोबाईलमधून, आपल्या मेमरी कार्डमधून, पण जेव्हा आपण आपल्या डोळ्याने ते भरून पाहतो ना, त्या आठवणी लाईफ टाईम कधी जात नाही. त्याच्यामुळे जेव्हा कुठे फिरायला जाल ना तुम्ही, तेव्हा कुठे पण गेलात ना चांगल्या लोकेशनला, निवांत एकटे बसा आणि त्या निसर्गाचा आनंद घ्या, जसा मी आता घेतलाय. समोरचा नजारा मित्रांनो एवढा भारी आहे ना, की तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला केरळला यायलाच लागेल. आणि हो, लहानपणी फक्त असे फोटो वगैरे चहाच्या मळ्यांचे ना नोटबुकवर बघायचो, आणि आज प्रत्यक्षात बघतोय आणि तुम्हाला पण दाखवतोय. खरंच खूप सुंदर आहे. फक्त फिरा, आयुष्यात फिरणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. असे सुंदर सुंदर नजारे आपल्या इंडियामध्ये आहेत. भारताच्या बाहेर जायची काही गरजच नाही मी तर म्हणेन. आपल्या इंडियामध्ये एवढे चांगले चांगले लोकेशन आहेत ना, की तुमचं आयुष्य संपून जाईल ते लोकेशन बघता बघता. कथकली आपण बघायला आलोय, कथकलीचा शो, आणि हाऊसफुल झालाय पूर्ण. आपण सकाळीच तिकीट काढले होते आणि आपली पब्लिक इथे थांबली, वाट बघते कधी शो चालू होईल. आणि आपण पुढचे सीट्स घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला मस्त एकदम जवळून दिसणार आहे. आणि हे सर्व ॲक्टर ज्यांनी सुंदर अशी कला सादर केली आपल्यासमोर. आणि शो हाऊसफुल झालाय. आता आपला मार्शल आर्टचा शो आहे याच्यानंतर.
आणि आपली पब्लिक. कसा वाटला कथकली शो? पैसा वसूल. आता तुम्ही जा. कथकली शो बघून झालाय आणि आता आपण आलोय ते म्हणजे मार्शल आर्ट बघण्यासाठी. आणि मार्शल आर्ट बघण्यासाठी आमच्या पूर्ण ट्रिप मधील फक्त आम्ही तिघं आहोत. तुझं नाव काय? शुभ्रा. आणि तुझा? अर्निश. तुम्ही दोघं भाऊ बहीण आहात? तर चला आम्ही फक्त तिघं मार्शल आर्ट बघणार आहोत. Nishan Punandari to the fire stage. Flying like a bird through 3 fire rings. Rocha Punandari. आणि या साईडला बुफे लावलाय आणि आपण लेट आलोय उशिरा. चला चला पोटभर जेवून घ्या सगळ्यांनी मस्तपैकी. दिवसभराचा कंटाळा आलाय. चला जेवण करून घेऊ आपण.